आज आपण शेवग्याच्या शेंगा आहेत ना त्याचं सूप बनवणार आहोत आणि ते सूप कसं बनवायचं अवश्य पहा. तर पहा, अशा पद्धतीचं आपण हे सूप बनवणार आहोत. खूपच छान, खूप टेस्टी आहे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये अतिशय महाग असतं, तर अतिशय कमी खर्चामध्ये आपणाला हे सूप छान पद्धतीनं बनवता येतं. तर पहा किती सुंदर, सुरेख, छान आणि चवीलाही तेवढंच छान असं झालेलं आहे. पहा, शेंगा आपण उकडून घेतलेला आहे, त्याचं सूप करणार आहोत. उकडलेले शेंगा आपण मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेणार आहोत. पहा, आता आपण हे गाळून घेणार आहोत. पहा, शेवगा आपण हा बारीक करून घेतलेला आहे. आपण आता हा गाळून घेणार आहोत. मोठी गाळणी ठेवलेली आहे, त्याच्यावर आपण हे गाळून घेतो. पहा, सगळं आपलं हे गाळून झालेलं आहे. हा गर पडलेला आहे आणि वरती हा चोथा राहिलेला आहे. आता आपण हळद घालत आहोत, मीठ घालत आहोत. पहा, आपण सूप बनवत आहोत. त्याच्यासाठी साहित्य पहा: लसूण 4 ते 5 पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, अर्धा लिंबू, ही मिरची आहे लाल मिरची क्रश केलेली आहे, याच्यानंतर मिरे पावडर आहे आणि हा आपला गर आहे. याच्यात आपण मीठ आणि हळद घातलेलं आहे. कढई आपण तापत ठेवलेली आहे, याच्यात आपण तूप घालत आहोत 1 चमचा. तूप आपलं तापलेलं आहे चांगलं. याच्यात आपण आता हे जिरं घालणार आहोत. जिरं घालत आहे. आता आपण हे सूप घालत आहोत याच्यात. पहा, हे आपण मिरे पावडर घालत आहे. हे थोडंसं आपण चिली फ्लेक्स घालत आहे, म्हणजे थोडंसं घातलेलं. आणि आपण लिंबू पिळत आहे. लिंबू पिळल्यामुळं याचा उग्रपणा आहे तो नाहीसा होतो. हे आपण साखर घालत आहे. पहा, हे आपलं शिजलेलं आहे. आता याच्यावर आपण लसणाची फोडणी करून ओतत आहोत. पहा, छान असं शिजलेलं आहे. खूप छान असं मिळून आलेलं आहे. भांडं तापलेलं आहे, तूप घालत आहे.
आपण लसूण घालत आहोत. पहा लसूण गुलाबी झालेला, गॅस बंद करत आहे. आता यातून ओतत आहे. वरून आपण अजून हे लिंबू घालत आहोत. वरून ही कोथिंबीर थोडीशी आपण. अशा प्रकारे आपलं हे मोरिंगा सूप तयार झालेलं आहे. शेवग्याच्या शेंगाचं सूप. पहा खूप छान झालेला आहे, अतिशय सुंदर. पहा खूप सुरेख, खूप छान. पहा खूप सुरेख, खूप छान असं आपलं हे शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार आहे. पहा खूप म्हणजे खूपच छान. अगदी हॉटेलमध्ये खूप महाग असतं आपणाला हे, तर घरच्या घरी आपणाला हे असं सूप छान पद्धतीनं बनवता येतं. पहा किती आकर्षक झालेलं आहे, अतिशय छान.